नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट हा चॅप्टर सुरू केलेला होता. तोच आता चॅप्टर आपण कंटिन्यू करायचा आहे. मागच्या धड्यामध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलेली होती मागच्या व्हिडिओमध्ये. आता हा फ्लो चार्ट ही मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला होता. याच्यामध्ये प्लांट किंगडम जो आहे तो क्रिप्टोगॅम आणि फॅनोरोगॅम यामध्ये क्लासिफाय केला गेला होता. त्यातला जो क्रिप्टोगॅम आहे तो आज आपण पाहायचा आहे. क्रिप्टोगॅमला पुन्हा क्लासिफाय केलं गेलं डिव्हिजन थॅलोफायटामध्ये, डिव्हिजन ब्रायोफायटा आणि डिव्हिजन टेरिडोफायटामध्ये. बघा, मग यातली जी थॅलोफायटा आहे ती पहिल्यांदा आपण पाहायची आहे. बघा, डिव्हिजन फर्स्ट थॅलोफायटा. धिस प्लांट मेनली ग्रो इन वॉटर. हे जे प्लांट असतात हे मेनली कुठे ग्रो होतात, त्यांची कुठे वाढ होते तर वॉटरमध्ये. धिस ग्रुप ऑफ प्लांट विच डू नॉट स्पेसिफिक पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीव्ज अँड फ्लॉवर. हे जे प्लांट असतात, हा ग्रुप असतो या प्लांटचा, त्यांना स्पेसिफिक पार्ट नसतात. स्पेसिफिक पार्ट म्हणजे कुठले तर रूट, मुळे, स्टेम्स, खोड, लीव्ज, पाने आणि फ्लॉवर्स, फुले हे नसतात. दिस प्लांट आर ॲटोट्रॉफिक ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द क्लोरोफिल इज कॉल्ड अल्गी. बघा, ह्या प्लांटमध्ये हे प्लांट असतात ते ॲटोट्रॉफिक असतात. ॲटोट्रॉफिक म्हणजे काय तर स्वयंपोषी. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ द क्लोरोफिल. हे ॲटोट्रॉफिक का असतात? वनस्पती स्वयंपोषी असतात कारण त्या स्वतःचे अन्न स्वतः बनवतात. मग हे अन्न तयार करण्यासाठी त्यांच्यामध्ये नक्की काय असतं तर त्यांच्यामध्ये काय असतं? क्लोरोफिल्स असतात. फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेद्वारे हे अन्न तयार केलं जातं. ह्याला आपण अल्गी असं ह्या ग्रुपमध्ये म्हणत आहोत. अल्गी म्हणजे शेवाळ. अल्गी शोज ग्रेट डायव्हर्सिटी. मग हे अल्गी जी आहे ती ग्रेट डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे काय? विविधता. ह्या अल्गीमध्ये खूप विविधता दिसून येते. दे मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. ते एकपेशी असतात किंवा बहुपेशी असतात. बघा, दे मे बी मायक्रोस्कोपिक ऑर लार्ज. काय सांगितलेलं आहे ते मायक्रोस्कोपिक असू शकतात, म्हणजे तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दिसू शकणार नाहीत. मायक्रोस्कोपचा वापर केला गेला पाहिजे. किंवा ते लार्ज असणार आहेत की तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला दिसू शकतात. एक्झाम्पल ऑफ अल्गी. बघा, एकूण 4 एक्झाम्पल सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये स्पायरोगायरा, उलोथ्रिक्स, उल्वा, सर्गॅसम हे एकूण 4 एक्झाम्पल आपल्याला इथे सांगितलेले आहेत. सम ऑफ धीस आर फाउंड इन द फ्रेश वॉटर व्हाईल सम आर फाउंड इन द सलाईन वॉटर. काही जी आहेत ती फ्रेश वॉटरमध्ये आढळत आहेत तर काही जी आहेत ती सलाईन. सलाईन म्हणजे खारट पाणी, फ्रेश वॉटर म्हणजे गोडे पाणी. धिस प्लांट युजली हॅव अ सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. बघा, सॉफ्ट म्हणजे एकदम मऊ आणि फायबर लाईक तंतुरूपी अशी या प्लांटची बॉडी असते. व्हॅरियस टाईप ऑफ फंगाय लाईक ईस्ट अँड मोल्ड्स विच डू नॉट हॅव इन्क्लुडेड इन दिस ग्रुप. जे काही फंगाय असतात म्हणजे काय आहेत? कवके. कवकांमध्ये काय येते? ईस्ट अँड मोल्ड्स. ईस्ट म्हणजे किण्व आणि मोल्ड्स म्हणजे बुरशी. हे याच्यामध्ये या ग्रुपमध्ये येत नाहीत. ही जी आहे ही उल्वा, पहिली जी तुम्हाला इमेज दिसत आहे ती उल्वाची आहे. बघा, ह्याच्यामध्ये हे दोन्ही इमेजेस आणि दुसरी जी आहे स्पायरोगायरा आहे. ही स्पायरोगायराची डायग्राम खूप महत्त्वाची आहे. ही परीक्षेला विचारली जाते. याच्यामध्ये बघा, न्यूक्लियस सेंटरला दाखवलेला आहे, सेल वॉल दाखवलेली आहे. ही जी आहे ती सेल वॉल आहे. त्याचप्रमाणे क्लोरोप्लास्ट दाखवलेला आहे ग्रीन कलरचा. सायटोप्लाझ्मिक थ्रेड आहेत. लार्ज व्हॅक्युओल मध्ये जे व्हाईट कलरचे दिसत आहेत ते लार्ज व्हॅक्युओल आहेत. सायटोप्लाझम दाखवलेला आहे. त्याचबरोबर न्यूक्लियस सेंटरला दाखवलेला आहे. ही डायग्राम महत्त्वाची आहे परीक्षेच्या दृष्टीने. बघा, ही जी तुम्हाला दिसत आहे उल्वाची डायग्राम दिसते किंवा स्पायरोगायराची दिसते, याच्यामध्ये तुम्हाला कुठे स्पेसिफिक पार्ट दिसत आहेत का? म्हणजे लीव्ज, स्टेम, रूट्स हे नाहीत दिसत आहेत. बघा, मग आपण पहिला जो आहे ती डिव्हिजन फर्स्ट बघितलेली आहे थॅलोफायटा, ज्याच्यामध्ये स्पेसिफिक पार्ट नसतात लाईक रूट, स्टेम, लीव्ज अँड फ्लॉवर्स. हे ॲटोट्रॉफिक असतात, त्यांना अल्गी असं म्हटलं जातं. अल्गीमध्ये ग्रेट डायव्हर्सिटी, विविधता पाहायला मिळते. एक्झाम्पलमध्ये आपण स्पायरोगायरा, उलोथ्रिक्स, उल्वा, सर्गॅसम बघितलेला आहे. फ्रेश वॉटरमध्ये, सलाईन वॉटर दोन्हीमध्ये सुद्धा आपल्याला आढळत आहेत. त्याचबरोबर सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी असते आणि त्याचबरोबर जे व्हॅरियस टाईप ऑफ फंगाय आहेत ते या ग्रुपमध्ये आढळत नाहीत. या त्याच्या 2 डायग्राम दाखवलेले आहेत. दुसरी जी डिव्हिजन आहे ती ब्रायोफायटा आहे. बघा, आता ब्रायोफायटामध्ये काय सांगितलेलं आहे? द ग्रुप ऑफ ब्रायोफायटा आर कॉल्ड amphibians ऑफ द प्लांट किंगडम बिकॉज दे ग्रो इन द मॉइस्ट सॉइल बट नीड ऑफ द वॉटर फॉर रिप्रोडक्शन.
बघा म्हणजे काय आहे की या ब्रायोफाइटा जो ग्रुप आहे ह्याला ॲम्फिबियन, वनस्पतींमधले ॲम्फिबियन म्हणजे उभयचर असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं तर दे ग्रो इन द मॉइस्ट सॉइल. ते ओलसर अशा मातीमध्ये वाढतात, पण तरीसुद्धा त्यांना रिप्रोडक्शनसाठी, प्रजननसाठी पाण्याची गरज असते. धीस प्लांट्स आर हॅलॉइड, मल्टीसेल्युलर अँड ॲटोट्रॉफिक. बघा काय सांगितलेलं आहे मग की हे जे प्लांट असतात ते हलॉइड म्हणजे निमस्तरीय असतात, मल्टीसेल्युलर बहुपेशीय असतात, ॲटोट्रॉफिक म्हणजे काय सांगितलेलं आहे, ॲटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी असतात. दे रिप्रोड्यूस बाय स्पोअर फॉर्मेशन. त्यांचं जे प्रजनन आहे ते स्पोअर फॉर्मेशननं केलं जातं. स्पोअर म्हणजे बीजाणू. द स्ट्रक्चर ऑफ प्लांट बॉडी इज अ फ्लॅट रिबन लाईक लॉंग विदाउट स्टेम रूट अँड लीव्स. बघा जे प्लांट बॉडी असते ती फ्लॅट असते, सपाट असते, रिबन लाईक लॉंग असतात, रिबनसारखे ते लांब असतात आणि यांच्यामध्ये सुद्धा स्टेम रूट लीव्स हे नसतात. पण बघा ह्याच्यामध्ये थॅलोफायटामध्ये आपल्याला सांगितलेलं होतं की स्टेम रूट लीव्स नाही आहेत, परंतु ब्रायोफायटामध्ये स्टेम रूट आणि लीव्स याच्या ऐवजी स्टेम रूट अँड लीव्स दे हॅव स्टेम लाईक, रूट लाईक अँड लीप लाईक रायझॉइड्स. बघा रायझॉइड्स म्हणजे मुलाप. बघा काय आहे मग की या ब्रायोफायटामध्ये खोड, मुळे, पाने यांच्याऐवजी त्यांच्यासारखेच असणारे रायझॉइड असतात. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. बघा काय सांगितलेलं आहे मग की यांच्यामध्ये या प्लांटमध्ये कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर, वनस्पतींच्या सगळ्या भागांना पाणी आणि अन्न पोचवण्याचं काम कोण करतं, कंडक्टिंग टिश्यूज करतात. कोणते आहेत हे कंडक्टिंग टिश्यूज, झायलेम आणि फ्लोएम. बघा हे झायलेम आणि फ्लोएम पुढच्या सगळ्या धड्यांमध्ये सतत येत राहणार आहेत, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं कंडक्टिंग टिश्यूज हे झायलेम आणि फ्लोएम आहेत. लिहून ठेवा मी सांगताना वहीमध्ये. झायलेम जो आहे ते वॉटरचं ट्रान्सपोर्ट करतो, वॉटरचं वहन करत असतं आणि फ्लोएम जे आहे ते फूडचं वहन करत असतं, ट्रान्सपोर्ट करत असतं. याच्यामध्ये जे एक्झाम्पल आहेत ते मॉस, फिनारिया, त्याचबरोबर काय सांगितलेलं आहे मार्केन्शिया, अँथोसेरस अँड रिक्शिया, हे एकूण 4 एक्झाम्पल सांगितलेले आहेत. बघा ही पहिली जी इमेज आहे ती फिनारियाची आहे. स्टेम लाईक, लीफ लाईक पार्ट त्यांनी सांगितलेला आहे. बघा लीफ नाही आहे पण लीफ लाईक पार्ट आहे. स्टॉक दाखवलेला आहे, कॅप्सूल्स. बघा आता रायझॉइड नक्की कसे आहेत तर इथे जे आहेत एकदम फायबर लाईक स्ट्रक्चर तुम्हाला इथे खाली दिसत आहे, याच्यामध्ये ते रायझॉइड्स आहेत. बघा हे मार्केन्शिया आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा रायझॉइड्स बघा एकदम बारीक फायबर लाईक दिसत आहेत. आणि ही जी आहे अँथोसेरॉस आहे. बघा आपण काय बघितलेलं आहे, ब्रायोफायटा बघितलेला आहे. ब्रायोफायटाला काय म्हटलं जातं, ॲम्फिबियन ऑफ प्लांट्स म्हटलं जातं. हे MCQ रिकाम्या जागाला विचारलं जातं की कोणत्या ग्रुपला ॲम्फिबियन्स ऑफ द प्लांट म्हटलं जातं. त्याचबरोबर हे हॅलॉइड, मल्टीसेल्युलर, ॲटोट्रॉफिक आहे. रिप्रोड्यूस होतं बाय स्पोअर फॉर्मेशननं होतं. त्याचबरोबर ह्याची जी बॉडी आहे ती स्टेम, रूट, लीव्समध्ये डिवाईड झालेली नाही आहे, परंतु ह्या प्लांट्समध्ये स्टेम लाईक, रूट लाईक, लीव्ज लाईक काय आहेत, लीप लाईक काय आहेत, रायझॉइड्स आहेत. बघा ह्याच्यामध्ये कोणतेही कंडक्टिंग टिश्यू नाही आहेत. तिसरा जो आपल्याला डिव्हिजन बघायची आहे ती टेरिडोफायटा बघायची आहे. टेरिडोफायटामध्ये बघा प्लांट फ्रॉम धिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप्ड रूट्स, स्टेम अँड लीव्स. बघा हा ग्रुप एक असा ग्रुप आहे ज्यांच्यामध्ये ज्या प्लांट आहेत त्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये डेव्हलप्ड रूट, स्टेम, लीव्स यांना मुळे, खोड, पाने आहेत. प्लांट हॅव सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ टिश्यूज फॉर वॉटर अँड प्लांट. ह्या प्लांट्समध्ये कंडक्टिंग टिश्यू आहेत पाणी आणि अन्न यांचं वहन करण्यासाठी. म्हणजे कोण आहे कंडक्टिंग टिश्यू, कोणते आहेत, झायलेम आणि फ्लोएम. दे डू नॉट बिअर फ्लॉवर अँड फ्रूट्स. ते त्यांच्यामध्ये फ्लॉवर्स आणि फ्रूट नसतात, म्हणजे त्यांना फुले आणि फळे येत नाहीत. दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ द स्पोअर फॉर्म्ड अलॉंग द बॅक ऑर पोस्टेरियर सरफेस ऑफ द लीव्ज. बघा मग आता ह्यांच्यामध्ये फ्लॉवर्स नाहीत, फ्रूट्स नाहीत, मग ह्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं कसं, प्रजनन होतं कसं, तर विथ द हेल्प ऑफ स्पोअर, बीजाणू. स्पोअर म्हणजे ते कुठे फॉर्म होत आहेत, अलॉंग द बॅक ऑर पोस्टेरियर सरफेस ऑफ लीव्ज, म्हणजे पानाच्या सरफेस जो असतो, पानाचा भाग असतो त्याच्या मागच्या बाजूला
हे स्पोर फॉर्म होत असतात, त्यांच्या मदतीनं रिप्रोडक्शन होत असतं. पोस्टेरियन म्हणजे मागचा भाग, अँटेरियर म्हणजे पुढचा भाग पानांचा. प्लांट रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय स्पोर फॉर्मेशन अँड सेक्शुअली बाय झायगोट फॉर्मेशन. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे अलैंगिक प्रजनन. बघा, मग प्लांट जे आहे ते रिप्रोड्यूस होतं असेक्शुअली बाय स्पोर फॉर्मेशन, बीजाणू तयार होऊन अलैंगिक प्रजनन होत असतं. तर सेक्शुअली बाय द झायगोट फॉर्मेशन. बघा, एक्झाम्पल ह्याच्यामध्ये दिलेलं आहे फर्न्स लाईक मार्सिलिया, टेरिस, इक्विसिटम, सेलॅग्निला. बघा, मग आता ही आपल्याला दिसत आहे ही फर्न्स आहेत. फर्नशीच आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये डायग्राम इमेज घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये बघा रूट्स आहेत, लीव्स दिसत आहेत, स्टेम दिसत आहे, त्याचबरोबर रायझोमसुद्धा आपल्याला खाली दिसत आहेत. आपण बघा एकूण किती डिव्हिजन बघितल्या? 3. आज आपण हा क्रिप्टोगॅम बघितलेला आहे. हा फॅनेरोगॅम्स उद्या पाहायचा आहे आपण. आज आपण क्रिप्टोगॅम्स बघितलेला आहे, त्याच्यातला थॅलोफायटा बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये काय नाही आहे, रूट, स्टेम, लीव्ज, फ्लॉवर्स नाही आहेत. ॲटोट्रॉफिक आहे, ग्रेट डायव्हर्सिटी आहे, युनिसेल्युलर आहे, मल्टीसेल्युलर असू शकतो. बघा, त्याचबरोबर ह्याच्यात आपण एक्झाम्पल बघितली स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, युल्वा, सर्गॅसम. त्याचबरोबर आपण काय बघितलेलं आहे की फंगाय जे काही असतात ते या ग्रुपमध्ये येत नाहीत, अलगी या ग्रुपमध्ये येत आहेत. ब्रायोफायटा आपण बघितलं, याच्यामध्ये ह्याला ह्याचं सगळ्यात मेन प्रॉपर्टी ह्याची जी आहे की हा एम्पीबियन आहे प्लांट किंगडमचा. उभयचर म्हटलं जातं ह्याला. का उभयचर म्हटलं जातं हे सायंटिफिक रिझनमध्ये विचारलं जातं की ब्रायोफायटाला ॲम्फिबियन ऑफ प्लांट किंगडम असं का म्हटलं जातं. तर त्याचं एकमेव कारण असं आहे की हे जे प्लांट्स आहेत ते ग्रो होतात मॉइस्ट सॉईलमध्ये, ओलसर मातीमध्ये हे ग्रो होतात, परंतु त्यांना रिप्रोडक्शनसाठी पाण्याची गरज असते. बघा, ह्याचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये स्टेम, रूट, लीव्ज नसतात, पण ह्यांच्यामध्ये रूट लाईक, स्टेम लाईक आणि लीफ लाईक स्ट्रक्चर असतात, ज्यांना आपण रायझॉइड्स असं म्हणत आहोत. बघा, ह्याच्यामध्ये कंडक्शन करण्यासाठी वॉटर आणि फूडचं कोणतेही कंडक्टिंग टिश्यू नसतात. तिसरे जे डिव्हिजन आहे टेरिडोफायटा. ह्या टेरिडोफायटामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, यांच्यामध्ये रूट, स्टेम, लीव्ज हे आहेत, बरोबर आहे, प्रेझेंट आहेत. कंडक्टिंग टिश्यूजसुद्धा आहेत. फ्लॉवर, फ्रूट नाही आहेत. मग आता फ्लॉवर, फ्रूट नाही आहेत, फ्लॉवर्स नाही आहेत, रिप्रोडक्शन कसं होणार आहे? विथ द हेल्प ऑफ द स्पोर, बीजाणूंच्याद्वारे होतं, जे पानांच्या मागच्या बाजूस तयार होतात. प्लांट रिप्रोड्यूस असेक्शुअली सुद्धा रिप्रोडक्शन होते टेरिडोफायटामधल्या प्लांटचं, आणि सेक्शुअली सुद्धा होते. असेक्शुअली कसं होते? बाय द स्पोर फॉर्मेशन. सेक्शुअली कसं होतंय? तर झायगोट फॉर्मेशन. याच्यामध्ये फर्न्स येतात, आणि ही आहे आपल्या फर्न्सची डायग्राम. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न सांगितलेला होता, अगदी काही जण सोडवत आहेत आणि पाठवून देत आहेत, तर सगळ्यांनी सोडवायचा आहे. आणि आजचा जो प्रश्न आहे, मागच्या वेळेचा प्रश्न ज्यांनी सोडवला नाही त्यांनी आजचा आणि मागचा असं मिळून दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला लिहून माझ्या नंबरवर पाठवून द्यायचं आहे. ग्रुपवर कोणीसुद्धा पाठवायचं नाही आहे. आता आपण 3 एकूण डिव्हिजन बघितलेले आहेत, बरोबर आहे का? थॅलोफायटा बघितली, ब्रायोफायटा बघितली, टेरिडोफायटा बघितली. या तिन्हीमध्ये कोणत्या गोष्टीत साम्य आहे, सिमिलॅरिटी कोणत्या गोष्टीत आहे, आणि डिफरन्स, वेगळेपणा कोणकोणते आहेत, असं मला लिहून पाठवायचं आहे. बघा, डिफरन्स कोणता आहे, सिमिलॅरिटी कोणता आहे, ही गोष्ट मला लिहून पाठवायची आहे. आणि त्याचबरोबर कोणी अजून यूट्यूबचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करा. एखादा व्हिडिओ ग्रुपवर बघायचा राहून गेला तरीसुद्धा आपण तिथं आपल्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन पडेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल, आणि पुन्हासुद्धा हे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूबचं चॅनेल जे आहे ते सबस्क्राईब करा. कोणाला कोणतीही शंका असेल तर मला मेसेज करू शकता, उत्तर दिली जातील.